विशाल सरचा सर्वांना नमस्कार. आपल्या सर्वांच्या लाडक्या YouTube चॅनल विशाल सर्स इंग्लिश स्पोकन यामध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे 60 डेज सिरीज. या 60 डेज सिरीज मध्ये तुम्हाला इंग्लिश चांगल्या पद्धतीने समजावी, तुम्हाला बोलता यावी यासाठी मी शॉर्ट व्हिडिओज बनवत आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि इतरांनाही पाठवण्यासाठी अजिबात विसरू नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जर व्हिडिओ स्किप न करता पाहिला तर निश्चित तुम्हाला इंग्लिश बोलता येईल. सोप्या पद्धतीमध्ये, सोप्या भाषेमध्ये, कमी वेळामध्ये तुम्हाला इंग्लिश बोलवणं हे माझं ध्येय आहे आणि तुम्ही त्याला प्रतिसाद द्या. घरच्या घरी चांगल्या पद्धतीने इंग्लिश बोलायला शिका. कारण विशाल सरचं एकच ध्येय आहे, सगळ्यांपर्यंत पोहोचणं. मराठवाड्यातले आपले जे काही विद्यार्थी आहेत, जे शिकू इच्छिणारे आहेत, ज्यांना आतापर्यंत योग्य प्लॅटफॉर्म मिळाला नाही, त्यांच्यासाठी प्लॅटफॉर्म घेऊन आलेलो आहे. तर पहा, आपल्याला काय करायचंय, 60 डेज सिरीज मधला डे नंबर 5 यामध्ये मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दॅट विषयी माहिती सांगितली होती. आणि दॅट कशासाठी वापरतात तर दूरची किंवा काही अंतरावरची एक व्यक्ती, वस्तू, प्राणी हे तुम्हाला शो करण्यासाठी, राईट, दर्शवण्यासाठी आपण याचा उपयोग करतो. पण प्रत्येक वेळेस एकच व्यक्ती राहील का किंवा वस्तू, प्राणी नाही, तर अनेकही राहतील. तर जर अनेक व्यक्ती, वस्तू, प्राणी काही दूर अंतरावर आहेत, ते आपल्याला दर्शवायच्या झाल्या तर आपल्याला काय करावं लागल तर दोज घ्यावं लागल. दॅट सोबत आपण इज घेतलं कारण एक होतं. आता दोज सोबत आपल्याला काय घ्यायचंय, आर घ्यायचंय कारण एकापेक्षा अनेक आहेत. तर चला काही उदाहरणे पाहूया आणि लवकरात लवकर इंग्लिश भाषा शिकायचा प्रयत्न करूया. तर पहा, दोज आर टीचर्स म्हणजे ते शिक्षक आहेत कारण हे एकापेक्षा अनेक आहेत. दोज आर फार्मर्स म्हणजे ते शेतकरी आहेत एकापेक्षा अधिक असल्यामुळे. दोज आर बुलेट्स म्हणजे त्या बंदुकीच्या गोळ्या आहेत. दोज आर व्हाईट बोर्ड्स ते पांढरे फळे आहेत. दोज आर इंग्लिश ग्रामर बुक्स म्हणजे ती इंग्रजी व्याकरणाची पुस्तके आहेत. दोज आर विशाल्स बॅग्स, बॅग्स म्हणजे त्या विशालच्या बॅग्स आहेत. आता पाहिलं, तुम्हाला पब्लिक स्पीकिंग मध्ये बोलायचंय, आपण एक स्टोरी क्रिएट करू, बरोबर, कारण आपल्याला बोलायला शिकायचे. आता सपोज शौर्य and his younger sister, right, traveling by train. While traveling, she cries. So that time, Shaurya will think, right, how to entertain her younger sisters. That time, he will use one trick. तर पहा, दैनंदिन जीवनामध्ये सगळे प्रवास करतात, तसंच शौर्य आणि त्याची छोटी बहीण हे प्रवास करायले आणि प्रवास करत असताना समजा ती रडत आहे, तर तिचे क्रमणूक कशा पद्धतीने करायचं हे शौर्य कशा पद्धतीने करेल. तर पहा, तुम्हाला सांगतो, ट्रेन मध्ये चालले तर तो काय म्हणे, हे दर्शू, दोज आर काऊज. अरे दर्शू, त्या गायी आहेत. हे दर्शू, दोज आर फ्लावर्स, ती फुले आहेत. कारण ट्रेन मध्ये प्रवास करत असताना शेत दिसणार, त्याच पद्धतीने रोड दिसला त्यांना, हायवे, त्या हायवेवर सपोज कार चाललेला आहे तर ते म्हणून दोज आर कार्स, ते कार्स आहेत एवढ्या 4, 5, 10. तर अशा पद्धतीने तो काय करेल, तिला बोलण्याचा, तिला रमवण्याचा प्रयत्न करेल. आणि ट्रॅव्हलिंग करताना ते पण, अरे दोज आर ट्रीज, दोज आर मँगो ट्रीज, अरे ते आंब्याची झाडं आहेत. दोज आर बर्ड्स, ते बघ ते पक्षी आहेत, राईट. दोज आर लायन्स, बघ ते सिंह आहेत. म्हणजे अशा पद्धतीने तो बोलण्याचा प्रयत्न करेल. तुम्हालाही असंच बोलायचंय बरं का.
निश्चित बोला. जीपचा प्रवास असू द्या, ऑटोचा असू द्या, बसचा असू द्या, ट्रेनचा असू द्या, तुम्हाला इंग्लिश बोलायचे आणि विशाल सर ते तुम्हाला शिकवणार. तर निश्चित तुम्हाला हे सगळं समजलं असेल आणि तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.